द्या 2 ओव्हरचा मॅच या ठिकाणी निश्चितच विजय मिळवायचा असेल तर विजय हा मागून मिळत नाहीये, तो धैर्याने झगडून मिळवावा लागतो, त्याच्यासाठी कष्ट करावे लागतात. पाहूया कुठल्या संघाचे कष्ट प्रामाणिक राहतील आणि निश्चितच तो विजय मात्र या ठिकाणी पाहायला मिळेल. चला मॅच लावते सुरुवात. विकास वाडा सरांचा इशारा आला लेटेस्ट प्लेचा. पहिला बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, सोपा सहज झेल आणि समाप्त होईल विकेश खरपडे ह्याचा खेळ. आज दिवसभरामध्ये विकेशचा शो मात्र अगदी कणखर राहिला होता, परंतु आज शेवटच्या मॅच मध्ये थोडासा ठरलाय फ्लॉग. पहिली विकेट. जाते रडू नको मला, अरे मी पाण्याला जाते, हे पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते. हे लोण्याचा गुला तुला खायला देते, लोण्याचा गुला तुला खायला देते, खायला देते. म्हणूनच म्हटलं गेलं ना, कधीच कोणाला कमी समजायचं नाहीये. सोनं जरी महाग असलं ना तरी त्याला लोखंडाच्या तिजोरीमध्ये ठेवलं जातं. इथं थोडेसे कमजोर वाटत होते गोलंदाज, परंतु काय पहिल्याच बॉल वरती मोठी विकेट त्यांनी मिळवली आहे. विकेश खरपडे आज संपूर्ण दिवसामध्ये चांगला खेळ त्याच्याकडनं राहिला होता. अशा खेळाडूला पहिल्याच बॉल वरती तंबूचा रस्ता दाखवलाय. इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये अजय वसावले न्यू बॅटर इन झालेत. चांगला धावफलक मात्र बनवायचा आहे 2 ओव्हर मध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय सानिल सावरे पुन्हा एकदा सज्ज झालेत. ओ प्ले डाऊनच्या स्वरूपामध्ये फलंदाज आणखी एक बाद, सॉरी हिट विकेटच्या स्वरूपामध्ये. स्ट्रोक खेळताना मात्र हलकासा पाय आहे तो स्टंपला लागला आणि त्याच कारणास्तव हिट विकेटच्या स्वरूपामध्ये फलंदाज अजय याला मात्र परतावं लागेल. तू भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला, सांगा देवी माझ्या भावाला, तू भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला. प्रयत्न ही आयुष्यातील अशी पायरी आहे ना जिच्या पुढे नशीब सुद्धा हार मानते. चला बॅटर घाई करा, नाहीतर टाइम आउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद घोषित केला जाईल, हे देखील लक्षात असू द्या. झाडण स्फूट पायगाव संघाचे खंदे समर्थक हार्दिक पाटील आपलं सहर्ष स्वागत आहे. निश्चितच जानमन स्फूट पायगाव संघाच्या अगदी पाठीमागे खंबीरपणे उभे असलेले व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झालेत. हार्दिक पाटील आपलं देखील सहर्ष स्वागत. सध्या आपण पाहिलं तर मग 2 विकेट मात्र डाऊन झालेत. 2 ओव्हरचा हा मॅच आज खऱ्या अर्थानं 3 मॅच मध्ये उत्तम नव्हता, परंतु यावेळेस मोक्याच्या क्षणी त्याची देखील एंट्री झाली या प्लेइंग 11 मध्ये. चला घाई करायची. 2 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. अजूनही एकही धाव फलकावरती जोडली नाहीये. धाव फलक ऑन करायचंय. 2 फलंदाज बॅक टू बॅक बाद झालेत. नंबर 4 वरती उत्तम धिंडा. ओहो आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक. डिक्लेरेशनच्या साहाय्याने ह्या 2 धावा धाव फलकावरती जोडल्या जातील. आता मात्र सुरुवात झाली आहे. कोण जिंकणार हा मॅच? सध्या तरी ह्या सुंदर 5 ट्रॉफी या ठिकाणी दिसत आहेत, त्याच्यातील एक ट्रॉफी मात्र लागू होईल जिंकणाऱ्या संघाला.
हो हो गॅप मध्ये नो चान्स ऑन द फिल्डर. चेंडू वेगाने निघून गेलाय. डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांकरता चौकार 4. रत्नासारखी जतन केली, रत्नासारखी जतन केली. लेट आलाय परंतु थेट आलाय. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. ठोकलाय चौकार. उत्तम धिंडा ऑन फायर. हो हो यावेळेस चेंडू थोडासा खाली राहिला. बॅट क्लिप थोडीशी वरून फिरली गेली. प्ले अँड मिस. हा डॉट बॉल अगदी वेगावरती स्वार होऊन चेंडूचा अचूक टप्पा पाहायला मिळाला. अगदी टप्पा पडल्यानंतर एक्स्ट्रीरक्षाच्या हातकंटामध्ये चेंडू जाऊन विसावलाय. डॉट बॉल. पुन्हा एकदा डॉट बॉल. जणू काही रिप्ले दाखवला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. बाउंड्री झाल्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये खेळला गेलाय. उत्तम. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा आहेत फक्त आणि फक्त 6. चला घाई करायची. अजून सुद्धा वेळ गेली नाहीये. इथून चांगला धावफलक उभा करावा लागेल. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. मनात धरलेलं स्वप्न मोडू नका. पावलं पावली येतील कठीण प्रसंग. फक्त ध्येय होईपर्यंत हार मानू नका. आता मात्र काहीतरी हा संदेश मात्र अगदी आपल्या माइंड मध्ये सेट करावा लागेल. संतोष वलवी जबाबदारी यावेळेस स्वीकारावी लागेल. क्षमता आहे, अबिलिटी आहे, तो करू शकतो. परंतु अमोल तलेकर देखील सज्ज झालेत बॉलिंग ट्रॅक वरती. पुढील बॉल. चेंज ऑफ द पेस. गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं. धीम्या गतीने ही लेथ हाताळली गेली आणि त्याच्यामध्ये परिपूर्ण बीट झालेत बॅटर संतोष. अंपायर कॉल आहे. वाईट आहे की मग नाही हे देखील चेक केलं जाईल. आणि डिसिजन आहे फेअर डिलिव्हरी. अजून सुद्धा इथून मात्र 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. षटकातील पुढील बॉल. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस वेगवान चेंडू हाताला गेलाय. षटकातील पुढील बॉल. पुन्हा एकदा धीम्या गतीने हाताळलाय. ऑन साइडला सुंदर फटका. परंतु तू पर्यंत 2 धावा हाय वेगाने पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावेने धाव फलक पोहोचलं गेलंय. 8च्या घरामध्ये 8 धावा ऑन द स्कोर बोर्ड. इथून अजून सुद्धा वेळ गेली नाहीये. 3 चेंडू शिल्लक आहे. 3 चेंडू मध्ये एखादा मोठा फटका, चौकार किंवा मग षटकार तो यायला हवा. टीम ओमसागर ब्राह्मणगाव या संघासाठी सध्या तरी त्यांचे पाठीराखे देखील तेच म्हणत असतील. फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळलाय. परंतु सुंदर झेल, सुंदर जजमेंट आणि निश्चितच संतोष याला देखील निराश मनाने डगआउटला परतावं लागेल. फटक्यामध्ये तेवढा जोश, उत्साह आणि तेवढी ताकद नव्हती. थोडासा कमतूतपणा पाहायला मिळाला आणि झेलच्या सर्वांमध्ये आणखी एक मोठी विकेट डाऊन. चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली. रत्नासारखी जतन केली, रत्नासारखी जतन केली, चिमणी माझी. धन्यवाद थँक्यू. चिमणी तुमची जरूर मिळेल, परंतु सध्या सिच्युएशन थोडीशी खंबीर आहे. तुटता तारा बघून स्वप्न पूर्ण होत नाहीत. क्रिकेटच्या पटलावर तुम्हाला जर चांगला संघर्ष करायचा असेल, त्याच्यासाठी एकमेव औषध आहे तुमची मेहनत, तुमचे कष्ट. अजून सुद्धा इथून आपण पाहिलं तर मग चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे 2. बबलू आलाय.
इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, शतरक्षक आहे, पकडला जाईल, आणखी एक महत्वाचा झेल. बबलू आला, बबलू गेला, बबलू देखील आउट. तड़पेला मोर चढ़ल जवानी कबूल लगन लागे तड़पेला मोर चढ़ल जवानी कबूल लगन लागे ए राजा जी बाजी की ना बाजी ए सैया जी बाजी की ना बाजी तड़पेला मोर चढ़ल जवानी कबूल लगन लागे तड़पेला मोर चढ़ल धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. शेवटचा बॉल शिल्लक आहे. काय घडेल काय बिघडेल हे मात्र आपण ठरवू शकत नाहीत, कारण जगातील 3 सत्य आपण पाहिले ना, एक जावई, दुसरी सून, तिसरा नारळ, कधी कसे निघतील हे सांगता येत नाही. परंतु यावेळेस शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉल वरती काय घडेल काय बिघडेल हे देखील पाहणं योग्य. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, हा डॉट बॉल, आणि इथून आपण धावफलक पाहिलं तर फक्त आणि फक्त 8 धावेनं हे आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि जिंकण्याकरता 12 मध्ये बनवाव्या लागतील, त्या म्हणजेच 9 धावा. जीवदानी 11 बोलिंग संघ सध्या चांगल्या स्थितीवर पाहायला मिळतोय. परंतु मित्रांनो, क्रिकेट आहे, नाण्याची एक बाजू आपण पाहिले, नाण्याची दुसरी बाजू देखील पाहायची आहे. एका बाजूने संघर्ष पाहिला आहे, दुसऱ्या बाजूने त्या संघर्षाचं प्रत्युत्तर कशा प्रकारे दिलं जाईल हे देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला घाई करा. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. छोटं धावफलक आहे आणि या छोट्या धावफलकाचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. अमोल तळेकर आणि सानिल सावरे हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. सनील आहे, समस्व क्षमा असावी, सानिल असा उल्लेख झाला होता. इथून मात्र प्रयत्न सोडून चालणार नाहीये. T4 टॅट जशाच तसा उत्तर द्यावं लागेल, कारण म्हटलं गेलंय एखाद्याची चावी हरवली किंवा मग चावींचा गुच्छ देखील असतो, परंतु एखादी चावी ही त्या जुगड्यामध्ये असते आणि ती शेवटची चावी मग कुलूप देखील उघडते. असा काहीतरी प्रयत्न या ठिकाणी करावा लागणार आहे. 9 धावा मात्र रोखायच्या आहेत. थोडासा मात्र बॅटलाईटचा क्रिकेट देखील खेळावा लागलाय. चला घाई करा. संतोष सॉफ्ट हँड एवढंच केलंय, स्लाइस केलंय बॉलला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. हो हो, अजून एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा या ठिकाणी मिळतील यात काही शंका नाहीये, कारण बॅकअप चुकलं गेलंय. पहिल्याच बॉल वरती आपण पाहिलं तर मग 3 धावा ह्या पलून पूर्ण केलेत. सुरुवात खूप चांगली झाली. आज खऱ्या अर्थानं खिच्यामध्ये नशीब घेऊन आले टीम जीवदान 11 बॉलिंग्स. एक चेंडू मध्ये 3 धावा असताना षटकार आला.
त्याच्यानंतर एक बाई मिळाली गेली, चिठ्ठीच्या द्वारे पुढे संघ गेला आणि आता मात्र शेवटच्या सामन्यामध्ये काय जबरदस्त कामगिरी. सॉफ्ट हँडने यावेळेस बॉलला फक्त ढकलायचं होतं पॉइंटला, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संघर्ष होत नाहीये. इथे मात्र एकच पर्याय आहे संतोष याच्याकडे, एक तर गुच्छाने विकेट मिळवायला लागतील, नाहीतर मग डॉट चेंडू हे फेकावे लागतील. दोन्ही चेंडूंचा खेळ झालाय. धाव फलकावरती धावा आहे 3, अजूनही जिंकण्याकरता 6 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा शून्यातून विश्व निर्माण करावं लागेल, कारण शून्यातून विश्व जे निर्माण करतायत ना त्यांना हरण्याची भीती नाही. संतोष पुढील बॉल. हो वेगवान बॉल फेकला गेलाय. वेगामध्ये या ठिकाणी बीट केलं गेलंय सनील या खेळाडूला. इथून जर आणखी डॉट चेंडू आले तर निश्चितच सामन्यामध्ये वापसी करू शकते. पुढील बॉल. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, एक धाव मात्र या ठिकाणी पूर्ण होते. चांगदेव त्या ठिकाणी आहेत, त्यांची चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. एक सिंगल धाव, सिंगलच्या मदतीने धाव फलक पोहोचले गेले 4 या खेळावरती. अजूनही 5 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक असतील 8 आणि कोण कोणाची लावणार आहे वाट, प्रेक्षक देखील बघतायत वाट, कोण जिंकतोय ही मॅच. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने मात्र खेळले गेलेत. ठाऊक आहे अमोल्याला, सिंगल डबल जरी आपण धाव या ठिकाणी पूर्ण केली तरी सुद्धा आपण हा सामना जिंकू शकतो. आणि सध्या तरी तेच माइंड मध्ये फिट केलं गेलंय दोन बॅटरच्या, ज्या अनुषंगाने हा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा स्लाइस केले बॉलला पॉइंटच्या दिशेने. एक सिंगल धाव ही पूर्ण केली. सिंगलच्या मदतीने धाव फलक पोहोचलं गेले 6 या आकड्यावरती. इथून जिंकण्याकरता अजूनही 3 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक असतील 6. टीम ओमसागर ब्राह्मणगाव संघाकरता एवढंच म्हणेल, येणारी जी संकट आहेत ना, तुमचे हात आणि तुमची हिम्मत बलकट आहे की नाही हे बघण्याकरता येतात. म्हणून त्यांचा सामना करण्यासाठी शिका. अजूनही तुमच्याकडे वेळ आहे. 3 धावा तुम्ही डिफेंड करू शकता, परंतु त्याच्याकरता तुम्हाला मास्टर माइंड गेम मात्र यावेळेस खेळावा लागेल. बॉलिंग ट्रॅक वरती विकेश आलेत. इथून जर ओमसागर ब्राह्मणगाव या संघाचा प्रवास या सह्याद्री चषकामध्ये शेवट पर्यंत थांबवायचं असेल तर मग विकेश याला जादूहीन गोलंदाजी करावी लागेल. हो, या ठिकाणी आपण पाहिलं टक्कन असा आवाज जरूर आलाय. म्हणजेच काय तर चेंडू गेला डिक्लरेशन झोन मध्ये. मिळतील 2 धावा. स्कोर इज लेवल. कदाचित हा झेल जर यष्टीरक्षकाने पकडला असता तर आणखीन काही वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. आता मात्र 5 चेंडू 1 धाव. आणि अशा प्रकारे आजच्या दिवसामध्ये सुपर 5 मध्ये पोहोचणारा संघ जीवदानी 11 बॉलिंग्स. कॉंग्रॅच्युलेशन अमोल तलेकर, सनील वावरे अँड ऑल प्लेयर्स. अप्रतिम खेळ मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. हार्डक टीम ओमसागर स्पोर्ट ब्राह्मणगाव, अप्रतिम खेळ तुमचा देखील पाहायला मिळालाय. आजच्या दिवसामध्ये खूप चांगलं संघर्ष हे पाहायला मिळाले. परंतु क्रिकेट आहे, हार जिथे होत असते. कुणाला रडावं लागतं तर कुणाला हसावं लागतंय क्रिकेटच्या पटलावरती. परंतु अखेरच या शेवटच्या मॅच मध्ये मॅच जिंकला गेलाय तो म्हणजेच जीवदानी 11 बॉलिंग या संघानं. पुन्हा एकदा कॉंग्रॅच्युलेशन.
चला आपण मॅन ऑफ द मॅच कडे निश्चितच जाणार आहोत. संतोष वळवी यांचा देखील एक मॅन ऑफ द मॅच राहिला आहे. त्यानंतर नुकताच झालेल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार जाईल